आपल्याकडे जेवणानंतर नागविरीचे पाणी खाल्ले जाते. अगदी देवदेवतांसाठी भोजनोत्तर विडा अर्पण केला जातो. पूजेच्या वेळी पाणी सुपारीसहित ठेवले जातात. नागविरी ही वनस्पती पायपरेसी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव पायपल बीटल आहे. त्याला पानवेल, विड्याचे पाने किंवा खाऊचे पाने असेही म्हणतात. मिरी ही वनस्पती याच कुळातील आहे. नागविरी ही वनस्पती मुळात भारत, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशात असावी. तिचे पाने मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. भारतासह आशिया खंडातील काही देशात तिची लागवड केली जाते. उष्ण व ओलसर हवामानात ही वेल चांगली फोफावते. या नागविरीचा म्हणजे विड्याच्या पानांचा आरोग्यासाठी लाभ होतो. ही कोणते लाभ होतात ते जाणून घेऊयात. 1. पचनक्रिया सुधारते. नागविरीच्या पानांमध्ये आढळणारे एन्झाईम पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. ती अन्न पचनास सुलभ करते आणि बद्धकोष्ठतापासून आराम मिळण्यास फायदा होतो. तसेच श्वासाची दुर्गंधी दूर करते. नागविरीच्या पानांवर असलेले तेल आणि जंतुनाशक गुणधर्म श्वसनाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे तोंड ताजे आणि स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच दात निरोगी ठेवण्यास नागविरीच्या पानांमध्ये असलेले बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म दात निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते दातांमध्ये प्लेक आणि पोकळी तयार होण्यास प्रतिबंध करतात. तसेच नागविरीच्या पानांमध्ये असलेले घटक तणाव कमी करण्यास मदत करतात. ते मन शांत आणि आरामदायी बनवतात. तसेच नागविरीच्या पानांमध्ये असलेले घटक खोकला आणि सर्दीपासून आराम देण्यास मदत करतात. त्यामुळे श्वसनासंबंधीच्या निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच नागविरीच्या पानांमध्ये असलेले काही घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच नागविरीच्या पानांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुण त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा चमकदार व मुलायम होते. आपण हे लक्षात ठेवावे नागविरीच्या पानांमध्ये कॅटेलॉल नावाचे तत्व असते. त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. नागविरीची पाने मर्यादित प्रमाणात खावी. तंबाखूसारख्या पदार्थांमध्ये नागविरीची पाने खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच नागविरीची पाने गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी खाऊ नये.